नमस्कार, मी सुशील भांडेगिरी, जुनावदारपेठ सामाजिक कार्यकर्ता। आज कोल्हापूर महानगरपालिकेबरोबर महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत। उमेदवारी अर्ज भरायला चालू झालेला आहे। पण ह्या 2-3 दिवसांमध्ये जर आपण सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक किंवा टीव्हीच्या माध्यमातून जर आपण बघत असेल तर अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांच्यावर अन्याय झालेला आहे। मग ते सर्वच पक्षाचे कार्यकर्ते असतील। आज ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी राबले गेले, अनेक आंदोलनामध्ये सहभाग घेतला, अनेक नेत्यांसाठी आमदार खासदार करण्यासाठी ते कार्यकर्ते जीवाचं रान करून पळाले, अनेक मोर्चामध्ये सहभागी झाले। आज ज्यावेळी ह्या कार्यकर्त्यांची महानगरपालिकेची निवडणूक आली त्यावेळी ह्या कार्यकर्त्यांना बाजूला करायचं काम यावेळी झालेलं आहे। हे का झालं तर मुळामध्ये याचा अभ्यास जर केला तर मागची निवडणुका ज्या होत्या त्या सिंगल प्रभागाच्या होत्या, त्यामध्ये 6-6.5 हजारचा मतदारसंघ होता। पण ज्यावेळी अधिवेशनामध्ये 4 प्रभाग एकत्र करायचे ठरले त्यावेळी 25 हजाराचा मतदारसंघ झाला, काही जणांचा 30 हजारचा झाला आणि ह्या 4 प्रभागामध्ये एक उमेदवार द्यायचा। म्हणजे एक वेगवेगळ्या पक्षाचे असतील असे 4 उमेदवार आले, 4 नगरसेवक आले। मग यामध्ये इच्छुकांची संख्या जास्त वाढली। इच्छुकांच्या संख्येमुळे काय झाले की 40 जण इच्छुकाने तिकीट द्यायचं एकाला। मग यामुळे अनेक कार्यकर्त्यांच्यावर अन्याय झाला। आज आपण सोशल मीडियामध्ये बघत आहोत की अनेक ठिकाणी आत्मदान असतील, आमदार खासदारांना जाब विचारत असतील किंवा अनेक ठिकाणी कार्यकर्ते म्हणजे रडत आहेत। मग ही वेळ आली ही चुकीची आहे। तर खरोखर माझे इथून पुढे जे आमदार खासदार जे आहेत त्यांना विनंती आहे की आपण हा 4 प्रभागाचा जो वॉर्ड केलाय हे करून तुम्ही सर्व कार्यकर्त्यांचा रोष तुम्ही ओढवून घेतलेला आहे। आज एबी फॉर्म अनेक जणांना मिळालेला नाही आहे। असा जो सिंगल प्रभाग जो होता पहिला तो चांगला होता, त्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याची ताकद कळत होती। पण आत्ताचा 4 जणांचा जो प्रभाग आहे या प्रभागामध्ये कार्यकर्त्यांचे इलेक्शन संपलेले आहे। ज्याच्याकडे मनी पॉवर आहे, मसल आहे तोच या 4 वॉर्डमध्ये चालतंय। आणि जे बघितलं जाते की इलेक्टिव्ह मेरिट कसलं बघितलं जाते, त्या कार्यकर्ता जो तुमच्यासाठी राबत असतो त्यावेळी त्याचं इलेक्टिव्ह मेरिट बघितलं जात नाही। पण इलेक्शनला ज्यावेळी कार्यकर्ता तिकिटाची मागणी करतो, इच्छुक होतो, त्यावेळी इलेक्टिव्ह मेरिट हे ठरवलं जातं। ते इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे माझ्या मते तर पैसा बघितला जातोय। आज त्या पैसेवाले उमेदवार जे देतात ते निवडणुकीपुरते येणार आहेत, पण निवडणूक निवडून आल्यानंतर ते गल्लीबोळामध्ये गटर, रस्ते, ड्रेनेज समस्या जाणून घ्यायला फिरणार आहेत का? जो तळागाळाचा कार्यकर्ता आहे तो गल्लीबोळामध्ये फिरू शकतो, पण हे इलेक्टिव्ह मेरिटवाले जे आहेत पैसेवाले हे गल्लीबोळामध्ये फिरू शकत नाहीत। कारण सच्चा कार्यकर्त्याला जी तळमळ आणि धडपड जी असते भागाच्या विकासाची ती पैसेवाल्यांना नसते। तर माझी खरोखर विनंती आहे की जे पारंपरिक घराणेशाही ज्या ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी आपण अशा उमेदवाराच्या पाठीशी राहायचं की सच्चा कार्यकर्त्याच्या पाठीशी राहायचं। आता वेळ आलेली आहे की प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पाठीशी राहणं। आणि मतदारांना माझी विनंती आहे की आता ह्या इलेक्शनमध्ये भरपूर असा पैशाचा खेळ होणार आहे, पण आपलं मत स्वाभिमानाला ठेवायचं का मत विकायचं हे आपण आता जनता ठरवणार आहे। आणि जनता सुज्ञ आहे, जनतेला विकास पाहिजे आहे। आज आपण कोल्हापूरची परिस्थिती बघत आहोत कशी आहे, रस्त्याचा प्रश्न असेल किंवा इतर अनेक समस्या आहेत। कोल्हापूर डेव्हलप नाही, आपली मुलं पुण्या मुंबईला नोकरीला जातात, IT सेंटर नाही, म्हणजे अशा समस्या आपल्या कोल्हापूरमध्ये आहेत। हे कधी आपल्या इथं प्रोजेक्ट येणार आहेत? वर्षानुवर्ष अनेकांची सत्ता महापालिकेवर आहे, पण कोल्हापूर डेव्हलप करण्याच्या विजन कोणाकडेही मला दिसून आले नाही। पण सर्वांनी जर आता जनतेने जर उठाव केला तर आणि चांगली व्यक्ती, काम करणारी व्यक्ती जर निवडून द्यायचं ठरवलं तर खरोखर इलेक्टिव्ह मेरिट सारखी लोक बाजूला जातील आणि कार्यकर्त्यांचा सन्मान पण होईल आणि धडपडणारे कार्यकर्ते महापालिकेत जातील। त्यामुळे नव्या कार्यकर्त्यांना माझ्यामध्ये संधी मिळावी हीच या ठिकाणी मी ह्या महापालिकेच्या अनुषंगाने मी माझं मत या ठिकाणी मांडत आहोत।